तुमचा बघा आता माझं नवीनच लग्न झालं आणि शी काही माझं ना म्हणजे नवीन लग्न झालं लय मुंडायला लागतं बाबा. माझा हुकम आहे का? तुझ्या खुशीमध्ये मी जायचे आहे. अया किती कापे तू मग अया मोठा आहे. दोन, तीन, अरे इकडं चार. हा सगळं मला भेटू नाही. हो मग एवढं तुझी होती मला हुरहुर, कधी सजेल माझं घर. तुझी होती मला हुरहुर, कधी सजेल माझं घर. आला बसून उन्हावर, आला बसून विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला. गेली देवाची नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या HD मराठी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आता निघालो आहे ऑफिसमधून आणि आम्ही एका खास कार्यक्रमाला चाललो आहे. कार्यक्रम आहे दादरला. तर कार्यक्रमाचं नाव आहे कोकण कोरस. सो ह्या कार्यक्रमाला आपण चाललेलो आहे. तिकडेच ना वेगवेगळे आपले गायक येणार आहेत कोकणातील गाणी घेऊन. सो आपले जे फेमस आहे डोईवर भरली गागर वगैरे जे फेमस आहेत ना, सो ते हां सो सगळेजण येणार आहेत आणि त्याच शोला आम्ही चाललेलो आहे. खूप मजा येणार आहे. सो आता निघालो आहे आणि सर आणि मी आम्ही दोघेच आहोत. तिकीट वगैरे पूर्ण बुक केलेले आहे. सो बघूया आज काय काय मजा येते. आता मेट्रोने जाऊ दादरला आणि मग तिकडे बघू आपल्याला आज कोण कोण भेटतं आहे. अंधेरी MIDC वरून आम्ही जाणार दादर मेट्रो मेट्रोला उतरून शिवाजी नाट्य मंदिर. सो चला आता. आम्ही डोसा विसा खाल्लाय मस्त एकदम. बोललो तिकडे कसं मग आराम करायला, हां एन्जॉय करायला. अरे गाणं मन भरायचं. मन भरायचं, पोट भरलंय मन भरायचं बाकी. हे जरा प्रवास सुखाचा होतो जरा मेट्रोने, बरं वाटतं जरा. आपल्या कार्यक्रमाबद्दल हां. बोलायचं आहे. जे अमोल वाताडे त्यांनी एक चांगली कल्पना निर्माण हां. केली हां हां की सगळे कलाकार ज्यांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने ऐकतो, हां वेगवेगळे गाणे. वेगवेगळी गाणी हां हां सगळ्यांची, हां हां आज त्यांना सगळ्यांना एकाच मंचावर घेऊन आले. हां बरोबर. आपल्याला त्यांची फेमस गाणी त्यांच्याच तोंडातून, हां म्हणजे जे ओरिजिनल सिंगर आहेत हां. त्यांच्याकडूनच आपण ऐकणार ते आहोत. प्रत्येकाचं एक एक गाणं म्हणा, दोन गाणी म्हणा, जी सक्सेस झाले म्हणजे हां. आपल्याला आवडली आहे. तीच गाणी आज आपल्याला त्यांच्याच कार्यक्रमात समोरून डायरेक्ट आपल्याला त्यांच्या लाईव्ह आस्वाद घेणार आहे आपण. काही ते भारी आवडली का? कन्सेप्ट पण आवडले आणि आवड पण निर्माण झाली. काय आहे, कोकणामध्ये ह्या गाण्यांचा खूप क्रेज आहे. मला वाटते म्हणजे आता कोकणामध्ये पण म्हणजे कोकणातच नाही राहिलं आता ते भरपूर एवढ्या ठिकाणी रील बनवतात ना लोक प्रत्येक कोकण त्याच्यामध्ये. कोकणातल्या लोकांपेक्षा जास्त दुसऱ्या लोकांना हां, आवडते. भरपूर आवडते भरपूर म्हणजे एवढ्या रील बनवतात ना आम्ही बघतो रोज, खतरनाक. आणि आता त्या एवढ्या आता ऐकायला जाणार आहे लाईव्ह, एकदम भारी वाटतं. बघूया परत कधी असेल तर आम्ही परत हां जाऊ. परत जाऊ आपण. कधी असे कार्यक्रम असेल ना तर जाऊया आपण परत एकदा. सो आधी आजचा बघूया, आजचं मजा येणार आहे. चला मंडळी, आम्ही पोचलेलो आहे अशा तिकडे. आपलं तिकीट नंबर दिला आहे E37 E38.
विलास किरवे चला तिकीट बिकीट आमचं बघतोय आम्ही. आहे बघा बघा हातात गेलं 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 गेलं. बोल ना ओंकार. दोन आहेत माझं पण आहे ना. बोल ना. वा 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 वा. एक नंबर. आताच 10वी पास झालाय, 11वीला गेलाय. तुला खूप खूप शुभेच्छा. अजून खूप छान छान गाणी तू गाशील. जास्वंदी कळी धुंद मोहरली जास्वंदी कळी धुंद मोहरली
वरचा मला तर सगळं ओळखतात. वरचा म्हणजे देव? नाही 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 मी कविवर्य. कविवर्य? माझी वर्य? काय काय वर्य इकडे कॉमेडी करतोय ना. कवी मी बोललो कविवर्य हा म्हणतो आधी वर्य कॉमेडी करायला चाललाय. बाबा बरं आहेस ना? संगीत गावाच्या आधी मी अभिनेता आहे रे. हा अगं भाई लाजते बघ कशी. हा भाऊ नीट फोटो काढ झाला जो चांगला दिसायला पाहिजे. हा, येतो येतो. हा, कार्यक्रम तो जोरात भरलाय सगळा. काय अगे बाय माझे कोण आहे कार्यक्रम बघायला आलेस एकटीच आलेस. तुझा नंबर ती एकटी नाहीये. पुढे समोरच्या बसून पूर्ण कानेटकर कुटुंब आहे. म्हणजे वाहन मारतो युट्यूब आणि इंस्टाच्या माध्यमातून सगळ्यांचं मनोरंजन करतात. अगं माझे बरे आहेत ना तुम्ही. हा आता जरा बघतोय यांचा कार्यक्रम जरा. अगं बाय तू पण आलेस होय. किशोर साळुंके. हो दादा दादा दादा. नाही त्याला पोरी दिसला नाही तर मनोरी बाकी नाही दिसलं गो. माझ्यावर रागवू नको. हा तर बुवा मला ओळखलंच नाही तू. नाही म्हणजे कोण आहात तुम्ही? मी मला ओळखलंच नाही. नाही. मी मोठा कविवर्य आहे कविवर्य. हा कविवर्य मग म्हणजे अशी कोणती गाणी लिहिली तुम्ही? मी गाणी कोणती केलीत? तुम्हाला माझी कविता ऐकवतो. हा तुम्हाला ऐकायची की नाही? हा त्याला आवाजच येत नाही. अरे हो. हा, जोरात ऐकायची की नाही? नाही बोललं तरी हो येच बोलायचं. पण असं सांगतो का? एक मिनिट. ते सगळे संगीत कार्यक्रमासाठी आले. हा ना माझा पण संगीताचं लय वेगळा संगीत आहे माझा. ऐकायचं आहे नीट ऐका. ससा ससा सचा ससा 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 ससा. तू गप बसा. हे संगीत नाही आहे ना पण. नाही नाही माझं वेगळं संगीत आहे ना. म्हणजे काय असं काय? अरे बघ तू पुढे बघ नाही आता. पण हे गाणी ऐकण्यासाठी आले ना. अरे माझं गाणं तर तू रडणं लावू नको घबरा. हा बघा सशा ससा सशा ससा 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 सशा ससा बसा बसा सशा ससा 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 सशा ससा 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 पुढे पुढे ससा. पुढे पुढे काय पुढे काय? जल्ला बाहेर झाला पाऊस कसा? आला. पियाला बसा पियाला हो, हो, बसा. हा संगीत कार्यक्रम आहे. इथे असले काही चालत नाही तर तुम्ही जाऊ शकता. नाही नाही एक 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 म्हणजे आपल्या बायका कोण ताई माई आलेत का नाही? रक्षाबंधन करायचंय का? नाही नाही जल्लं मला पैसे द्यायला लागतात तेच ती करून. नको नको नाही तुम्हाला हुकाना येतो का? हुकाना येतो हुकाना. आता माझा हुकाना ऐका. ओ ओ दादा ऐका तुम्ही ऐका हो. आपण हुकाना कशाला ऐकतील ते तुमचा? आता हुकाना घ्यायला लागतो ना. ऐका आता हुकाना आमचा. हा? बघा आता माझं नवीनच लग्न झालं आणि शी बाई माझं ना म्हणजे नवीन लग्न झालं लय मुंडायला लागतं बाबा. माझा हुकाना ऐका. हा काय बोलते? पत्रकार आले तिकडे जेव्हा मनाली करण मॅडम बसल्या. तर दत्ताच्या मंदिरात करत होते आरती. शिबाई मला लाजच वाटते. मग ठीक आहे जाऊ शकतो. दत्ताच्या मंदिरात करत होते आरती. तुमचं नाव कसं? माझं नाव माहिती नाही. अमोल गेला वरती मी राहिले खाली. नाही वरती मला एवढं माझं लग्न नाही झालं एवढं लवकर वरती. नाही, जरा अजून अजून नाही जरा काय अजून? अजून म्हणजे जरासं होतं आता म्हणजे पुढचा कार्यक्रम पण बाकी आहे सगळा ना. नाही कार्यक्रम आमच्याकडे वेळ नाहीये कारण आम्हाला पुढची गाणी लगेच सुरू करायचे. बघ राजे दादा संगीतकारांना पाठा आपलं गाणी सुरू करायचे पटकन. खूप काही देवा बोलायचे आहे तुझ्या खुशीमध्ये निजायचे आहे. पंकज पडला कधी हात तुझा आहे. राजेश पडला तरी हात तुझा आहे. स्वरांजली तुला आहे सारे हे गणा आतुरली धरती आज सारी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आतुरली धरती आज सारी.
तुझ्या कुशीमध्ये मी जायचे आहे तुझ्या कुशीमध्ये मी जायचे आहे तुझ्या कुशीमध्ये मी जायचे आहे पंकज पडला हात तुझा राजेश पडला तरी तुझा आहे पंकज पडला तरी हात तुझा आहे राजेश पडला हात तुझा आहे स्वरांजली तुला आहे सारे हे गणा आतुरली आज सारे दादा म्हणून काय माझ्या मागे लागणार काय जो माझा मारे इकडं बघ सावली बघ. इकडं स्टेजवर इकडं इकडं अरे काय बारसावीच आहे की काय हो अगं बाई गोंधळ आहे गोंधळ बारशाच्या लाया काय आले हे घुगऱ्या 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 कसला कार्यक्रम आहे जवान आहे जवान हो म्हणलं नाही जेवायला ये. हो खाल्लं. तुझ्या आईचा भाव काढतो मी इकडे येतो. तिकडे हवा कर हा तू आहेस कोण अरे किती कापेरू मग अया मोठा आहे. दोन, तीन, अरे इकडं चार. हा आ, सगळं मला विनोद आहे. हो बा आ, एवढं मोठं कामावर सगळं झो तुझं दिपावलं नाही हा? ओ, हो ती अरे तुमची कुत्री बांधून ठेवा ना कुत्री हा? मी डुकरा मला नेतो अरे डुक्कर समजून माझ्या मागे लागली तू मला इकडं सामने इकडे ये तिकडं वाढू नको बाया हे काय ना हो ये इकडे ये अरे काय रांडाच्या कपडे घातले नाही. एक्सपर्ट सतीश युट्यूबर हॅलो हॅलो ये तुला मी इकडे हलवतो ये हा अजून नारळ आरामात. हा, इथं ये, इकडे, ये. हा, ये, इथे ये. मांडवी राम 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 मांडवीतून डायरेक्ट इकडे चालावं काय काय ही अवस्था म्हणजे कपडे कुठं घातल्याचे काय हाफ चड्डी पाऊस आहे. हे राम कार्यक्रम काय इथं आणि कपडे काय तुझं हे? अरे पाऊस आहे कुठली आहे कोकणातली हा कार्यक्रम कुठला आहे कोकणातला हा कपडे कुठला आहे कोकणातलं मग काय अरे कोकणी माणसाने जर अशा बॉड्या घातल्या नाही तर कोकणी माणूस शोभल नाही आता तू जास्त तुझी बॉडी दाखवू नको पण तू इथं काय करतो Excuse me, कुठला मी I want some time. बाई इंग्लिश बघा You don't talk talk. स्पेलिंग सांगितली बाई हाया काय नाका घालू आले आले हप्ता पावडर वाजवायला वाजव जोरात वाजव हा. हिरो क्या बात तू काय फॅरन लावली लावली तरी काय गोरा दिसणार नाही काळा काळा झाणार आहे अरे त्या सोड कार्यक्रमात गेलो होतोय हा तर मंडळी कसं आहे मी कसा हाय मी बोलतो अँकर कोण आहे हा मी अँकर आहे तू आहेस काय मग तुला कोणी बोलवला मला आयोजकांनी बोलवलंय तर इथं कार्यक्रम आहे तो अँकरिंग करायचे गावावरनं आलाय असा आयोजक कोण आयोजक तर अमोल भाटारे आहे अमोलने पाठवलं मग ज्याला मला पण अमोलने पाठवला हा आता गावावरनं असंच काय नमनाचं आयोजन मी करायचं हा. शक्ती तुऱ्याचं आयोजन मी करायचं हा. अँकरिंग पण तू आता गप राहा मला जरा अँकरिंग करून दे कोण रे? कोण आला हा. तर नमस्कार मंडळी आपण आता थांब जरा थांब तर कसा आहे विषय आपण आता पुढचं गाणं घेऊया आपण हा तर आपल्या पुढच्या गाण्याचे शाहीर आहेत कोण आहे कोण आहे? कोण आहे? पुढच्या गाण्याचे शाहीर हा कोण आहे आपल्या कोण? पुढच्या गाण्याचे शाहीर गाण्याच्या पुढच्या शाहीर मी सांगू का मी सांगतो ना कार्यक्रम माझा आहे हा मी सांगतो काय ते हा, मला बोललेली हो काय झाला दिवा गाडी लेट झाली बरोबर बोगद्यात अडकली दिवा गाडी लेट झाली इथं येईपर्यंत येल झाला काय करणार मग बोललो जरा पुढं खदलो आम्ही आता तू इथलं खदलं साधारण दाढी पिढी बघता हा जो भांडण मारेल आपल्याला तुम्ही दोघांना- तुमचं काय काम नाही म्हणजे अँकरिंग करायला आम्ही अरे मी करतो ना हा, म्हणजे अँकरिंग मी जमल तुला? मी करतो मला छान जमते मी शिकवले त्याला चालेल जा तुम्ही आता जा रजा घ्या
काय गरज लागली तर मला नाही, नाही, नाही. हा? मी हाय मागे हाय हा? मागे राहा. कोण काय बोलला तर सांग याला बोलू नको त्याला काय बोलणार का तुझा नाही माझा वाकडा का तू तुझा नाही माझा वाकडा तुझी चला, 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 चला. धन्यवाद. तुझी होती मला हुरहुरे कधी सजेल माझं घर आला बसून उंदरावर आला वाजत गाजत गुळाल उधळीत देव माझा आला वाजत गाजत गुलाल उधळीत देव माझा लंबोद तुझी होती मला हुरहुर कधी सजेल माझं घर तुझी होती मला हुरहुर कधी सजेल माझं घर आला बसून उंदरावर
गवळ्याची सुंदरी शृंगार नटली गवळ्याची सुंदरी रूप मोहुनी अजाते मदनाची मंजिरी रूप मोहुनी अजाते मदनाची मंजिरी शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी रूप मोहुनी अजाते मदनाची मंजिरी रूप मोहुनी अजाते मदनाची मंजिरी शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी शृंगार नार नटली गवळ्याची कुंकू कपाळी डोळ्यात काजल पैंजण छमछमणारी कुंकू कपाळी डोळ्यात काजल पैंजण छमछमणारी हाताचा कंकण नाकात नथनी वदर डोळीवरी हाताचा कंकण नाकात नथनी वदर डोळीवरी शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी शृंगार नार नटली गवळ्याची परशुरामाच्या भूमीत शोभतय परशुरामाच्या भूमीत शोभतय कोकण एक परशुरामाच्या भूमीत शोभतय कोकण एक परशुरामाच्या भूमीत शोभतय या गाण्याचा एक शेवटचा अंतर काय सांगून जातो आज आपल्या वाडावडिलाने ज्या कोकणामध्ये स्वर्गाहून सुंदर ज्याला म्हटलं गेलं ते तुमचं आमचं कोकण आणि म्हणून देवा अरे जर परत तुला मानव जन्म तुम्हाला देवासा वाटला तर बाकी कुठं नको देऊ फक्त आमच्या कोकणात आणि म्हणून जगाच्या पाठीवरती अरे आम्ही कुठे गेलो तरी आजही माझा कोकणकर अभिमानानं सांगतोय मी आहे कोकणकर मी आहे कोकणकर मी आहे कोकणकर म्हणून म्हणायचं विकू नका जमिनी पार नाहीतर हो आपण सागर विकू नका जमिनी पार नाहीतर हो आपण सागर संगी राजेश जोडून कर संगी राजेश जोडून कर आता तुम्हाला म्हणायचं सर्वांना कार्यक्रमाचं गाणं शेवटचं आहे विकू नका जमिनी
परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं शिवरायांच्या भूमीत शोभतय माझं परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं परशुरामाच्या भूमीत शोभतय निवेदन करतोय. हा कोकण कोरस कार्यक्रम हा पहिल्यांदाच होतोय सादर. पहिल्यांदाच ही सगळी मंडळी एकत्र काम करत आहेत. हे प्रत्येकाचे वेगवेगळे कार्यक्रम आज सुरू आहेत रंगमंचावर, पण ही सगळी मंडळी पहिल्यांदाच एकत्र आली आहेत कोकण कोरसच्या माध्यमातून. त्यानंतर या कार्यक्रमाची रिहर्सल झालेली नाही. सकाळी आज आम्ही नाट्यगृहात भेटलो. ही मंडळी बरीचशी मंडळी गावावरून आली, भेटलो, सगळे वेळेत पोहोचू शकले नाही. त्याच्यानंतर जस्ट आम्ही डिस्कशन केलं की काय कसं करायचंय, कोण कसं गाणार. निदान आमच्या स्केल तर ठरलेल्या नव्हत्या कोणाच्या. हे जे सगळे गायले ते कोणाच्या स्केल ठरलेल्या नव्हत्या. ऑन दी स्पॉट सगळा जो कार्यक्रम झालेला आहे. जर आम्ही ठरवून
नियोजन करून रिहर्सल करून कार्यक्रम केला असता तर तुम्ही आता नाचलात, नंतर काय झालं असतं? बस असाच आशीर्वाद संपूर्ण कोकणकरांचा या कोकणातल्या कलाकारांच्या पाठीशी असू द्या. कोकण कोरस सीझन 2 गणपतीच्या नंतर पुन्हा होणार आहे. हो. कारण का ते सांगतो. जेव्हा कोकण कोरस करायचं ठरलं, हे 16 गायक ठरले. बऱ्याचशा गायकांचे मेसेज अजूनही माझ्याकडे पेंडिंग आहे की आम्हाला का नाही घेतलं, आम्हाला सुद्धा करायचे. बऱ्याच जणांची अशी गाणी हिट आहेत जी तुम्ही फक्त युट्यूबवर ऐकली. युट्यूबचा एक्सपिरियन्स वेगळा आणि लाईव्हचा एक्सपिरियन्स वेगळा असतो. पटलं ना सगळ्यांना? लाईव्ह गाणं ऐकणं आणि युट्यूबवर ऐकणं खूप फरक आहे. त्याच्यामुळे अजून असे बरेच गायक आहेत ज्यांना रंगमंचावर यायचं आहे कोकण कोरसच्या माध्यमातून. म्हणून कोकण कोरस सीझन 2 आपण करत आहोत. नवीन गाणी, नवीन गायक आणि रसिक प्रेक्षक तुम्हीच. जोरदार टाळ्या तुमच्यासाठी खास. बाकी कलारंग प्रोडक्शनची संपूर्ण टीम जी सकाळपासून आज राबत होती त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वादक टीम ही जी सगळी कलाकार वादक मंडळी सगळे कोकणातले आहेत. म्हणजे आपल्या कोकणात काय लेवलचं टॅलेंट आहे, काय लेवलचे गायक काय लेवलच्या पिचला जाऊन गातात. सुशांतजी गराटे, राजेशजी निकम, संदीपजी मोरे, शुभम माटल. आमचा कोरस तिथं पोहोचतच नाही. त्याची पिच एवढी आहे की आमचा कोरस आम्ही कोरस नाही केला त्या गाण्याला. ही जी टॅलेंटेड मंडळी ना खूप म्हणजे कुठेही जाऊ शकते, फक्त काय हातभार कमी पडतात. त्याच्यामुळे आज आम्ही कोकणच्या लेवल पुरते मार्जित राहिलोय. पण जर रसिक प्रेक्षकांनी साथ दिली तर ही कोकणातली मंडळी ना दुबई, अमेरिका सगळं गाजवतील. चला तर मग मंडळी इथेच रजा घेतोय. धन्यवाद आणि सगळ्यांना शुभरात्री. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. धन्यवाद. दादा तुझे पण आभार राखाय. कार्यक्रम लय भारी. लय भारी, एक नंबर. धन्यवाद. चालेल. चला मंडळी, एकदम भारी कार्यक्रम झालेला आहे आणि मस्त आम्हाला सतीश दादा आज भेटलेले आहे. कधीपासून आम्ही व्हिडिओ बघतोय, कधीपासून भेटायचं होतं. ह्या बहाण्याने आम्ही सेटिंग लावतो, ठराविक सेटिंग लावतो. त्याच्या पलीकडे तोंड होता. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अभिजी माळवे. धन्यवाद सगळ्यांसाठी. थँक्यू. चला मंडळी झाली आता. खूप भारी कार्यक्रम झाला. समजा माझा आवाजावरून घसाविसा आमचा बसलेला आहे. आपला जरा हां सीझन 2 आहे परत गणपती नंतरला माहिती पडेल परत एकदा. आणि खूप भारी मस्त भारी. आणि इकडे गायक आहेत आपले पंकज दादा आहेत. थँक्यू दादा, एक नंबर प्रत्यक्ष ऐकलं ना अजून भारी वाटलं, अजून भारी वाटलं. थँक्यू. चला निघूया. अशा प्रकारे कार्यक्रम समाप्त झाले आणि सीझन 2ची घोषणा केली. आपण परत येऊ गणपती नंतरला अजून वेगळे गायक. सो मंडळी आता मला माहीत नाही अंधार होता आणि निखिल भेटला आपला. आता अंधारच्या ठिकाणी भेटला पण भेटला. सो खूप मजा आली. आणि म्हणजे थांबा जरा पुढे जाऊन बोलतो. इथे लाईट ॲक्च्युली गोप्रोमध्ये ना लाईटीचा तोच प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली. थोडं मध्ये आता फुटपाथवरची लाईट आहे. पण काय भारी कार्यक्रम झाला तुम्हाला सांगू. एक नंबर कार्यक्रम झाला आणि एवढी मजा आली ना. लोक पण भरपूर नाचत होती, मजा करत होती. आणि परत आता कार्यक्रम होईल तेव्हा आपण परत एकदा येऊया. जर काय नसेल तेव्हा नसेलच बहुतेक, पण टाईम वेळ काढून तर येऊयाच आपण. नाही पण काय कसं आहे माहिती आहे का, पार्ट 1 तर आम्ही आता त्यांचा पण पहिला प्रयोग हा पहिलाच प्रयोग होता बरोबर. आम्ही पहिल्यांदाच आला. आम्हाला हे व्हॉट्सॲपवरती मिळालं. मला मी याला सांगितलं जाऊया का, तो बोला चला आपल्याच कोकणातली गाणी आहेत ऐकलेली आहेत जाऊया. पार्ट 1 तर आमचा झाला आहे. पार्ट 2 आता आम्ही गणपती नंतर अटेंड करणार आहे. गणपती नंतर यांचा नंबर आहे आमच्याकडे. हो डायरेक्ट करू, त्याचा काय प्रश्न नाही. गाणी आपण यूट्यूबमधून ऐकतो ना, पण इकडं जे ऐकायला येतं आणि जी गाणी अशी अंगात भिनतात ना बाबा, एक अनदर लेवल, म्हणजे एकदम एक्स्ट्रीमली अनदर लेवल. खूप मजा येते. आणि म्हणजे एवढं ना की तुम्हाला असं बसावंसं नाही वाटणार, लगे उठावंसं वाटेल किंवा उठून नाचावं एवढे लोक नाचत होते.
आणि खरंच रिअल कोकणाचा आवाजच एक्सपिरियन्स. पडला ना हा वा वा कानावर, वा वा. कोकणकर नाचायला सुरुवात करतो. तुम्ही गाणी ऐकली असाल आता या पण व्हिडिओमध्ये, त्यासाठी खरा कोकणकर असावा. असावं लागतं. आणि जर खरे कोकणकर असाल ना तिकडे नाही तुम्ही सीटवर बसू शकत, अजिबात नाही बसू शकत. हिंमत काय तुमची बसायची त्याच्यामध्ये. अरे काय म्हणजे काय लोक एकदम भारी. सो भारी कार्यक्रम झाला. सो ही व्हिडिओ बघा, पूर्ण बघा आणि सगळ्यांना टीमला शुभेच्छा द्या, त्यांच्या सगळ्या टीमला. आणि असंच प्रोग्राम होत राहो अशी इच्छा आहे आमची पण. तर मग आपण आता आणि भेटूया आता आपल्या पुढच्या पार्ट 2 कोकण कोरस कोकण कोरसमध्ये. चलो चलो, बाय बाय, गुड नाईट. आणि आता भेटू आपण दुसऱ्या भागात. बाय बाय. दिसतोय का मी? हो, हे काय दिसतंय ना. चला बाय.